गुवाहाटीमध्ये असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार कामाख्या मंदिराकडे निघालेले आहेत। पणजीला निघण्याआधी हे सर्व बंडखोर आमदार देवीच्या दर्शनाला निघालेले आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बंडखोर आमदार कामाख्या मंदिराकडे निघालेले आहेत। सर्व आमदार आहेत हे देवीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते गोव्याला जातील। पणजीला निघण्याआधी सर्व बंडखोर देव दर्शनासाठी निघालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय, ज्या बसमधून या बंडखोर आमदारांना नेलं जात आहे। ही बस आपण ही बघतोय, बसच्या आतमधली ही थेट दृश्य आहेत। सगळे आमदार आपल्याला दिसत आहेत। गुलाबराव पाटील, संजय राठोड, त्याचबरोबर महिला आमदार सुद्धा आहेत। सगळे जे बच्चू कडू या दृश्यामध्ये दिसत आहे, सुहास कांदे आहेत, सदा सरवणकर, अनेक सगळे शिवसेनेचे आमदार जे बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये पोहोचलेले आहेत ते सगळे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्याचबरोबर काही पदाधिकारी सुद्धा शिवसेनेचे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। योगेश कदम, त्याचबरोबर भरत गोगावले, ही सगळी दृश्य आपण बघतोय। प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, दीपक केसरकर भाजपसोबत पहिल्यांदा जावं अशा प्रकारची भूमिका प्रताप सरनाईक यांनी पहिल्यांदा मांडली होती। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं ईडीच्या धाडीनंतर। या दृश्यांमध्ये तानाजी सावंत आपल्याला दिसत आहेत, दादा भुसे, महेश लांडे, वनगा, त्याचबरोबर उदय सामंत। संत शिरोमणी शहाजी महाराज की कामाख्या देवी, मां कामाख्या देवी की मां कामाख्या गणपती बाप्पा बोलते। हा आणि सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, हे सगळे शिवसेनेचे बंडखोर आमदार आता देवीच्या दर्शनाला निघालेले आहेत। ही थेट दृश्य आहेत। देवीच्या दर्शनाहून गुवाहाटीवरून ते थेट पणजीला येतील अशी माहिती मिळते। काय घडामोडी आहेत? नक्कीच जे बंडखोर आमदार आहेत ते आता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। 12 वाजताची वेळ होती आणि या देवीच्या दर्शनानंतर पुन्हा एकदा 3 वाजता ते गोव्याच्या दिशेने जाणार आहेत। गोवामध्ये देखील त्यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये 71 खोल्या या बुक करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे दुसऱ्या दिवशी हे सर्व बंडखोर आमदार हे फ्लोअर टेस्टसाठी थेट विधान भवनात दाखल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। जो व्हिडिओ आपण पाहतोय तो कामाख्या देवीला दर्शनासाठी हे सर्व आमदार निघाल्याचं पाहायला मिळतं आणि याच दरम्यान आपण पाहू शकता की कामाख्या देवीचं उच्चार हा येत नसल्यामुळे आपण गणपती बाप्पा म्हणूया का असं देखील म्हणताना पाहायला हे आमदार दिसत आहेत। त्यामुळे आता हे आमदार जेव्हा येतील त्यानंतर फ्लोअर टेस्ट होईल। फ्लोअर टेस्ट नंतर जो निकाल येईल त्या आपल्याला पाहायला मिळेल की हे सरकार टिकतंय की नेमकं हे बंडखोर आमदार कुणाला मत देत आहेत। त्यामुळे सध्या तरी या बंडखोर आमदारांवरच महाविकास आघाडीची दारोमदार असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपकडनं देखील हालचालींना वेग आलेला आहे। स्वतः सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर हे विधान भवनात आता जाणार आहेत आणि त्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तर काल स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटून त्यांनी सरकार अल्पमतात असल्याचा दावा देखील ठोकलेला आहे। त्यामुळे राजभवना हे देखील केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं या संपूर्ण घडामोडीत। अगदी सूरज, या सगळ्यामध्ये आजचा मुक्काम तर या सगळ्या घडामोडींमध्ये गोव्यामध्ये पणजीमध्ये असणार असं या सगळ्या आमदारांचं दिसतंय। मात्र 5 वाजता जो सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्याबद्दल या आमदारांच्या मध्ये काय चर्चा आहे किंवा काय भूमिका आहे? जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचा निकाल जो येणार आहे तो दुसऱ्या सत्रात आहे। त्यामुळे जो निकाल येईल त्यामध्ये जर हा निकाल शिवसेनेच्या विरोधात असेल तर पुन्हा एकदा शिवसेनेला प्रयत्न करण्यासाठी फार वेळ उरणार नाही आणि हीच संधी नेमकी भाजप जे आहे ते साधू शकतं। आणि कारण दिलेला जो वेळ आहे तो फार कमी असल्याचा दावा हा शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत दुसऱ्या सत्रात हा निकाल दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय की हे बंडखोर आमदार सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या या भूमिकेबद्दल म्हणजेच महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या भूमिकेच्या विरोधातच हे संपूर्ण बंड आहे। त्यामुळे अर्थातच त्यांची लक्ष हे या संपूर्ण निकालाकडे आहे आणि हा निकाल असं सांगितलं जातं की इतक्या तातडीने घेणं हे नकारार्थकच असू शकतो असं देखील शक्यता ही व्यक्त केली जाते आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपचं पारडं हे जड आहे आणि बंडखोर आमदारांचं लक्ष देखील याच निकालावर आहे। त्यामुळे उद्या हे लोक मुंबईत येणार असल्याची चर्चा ही देखील सुरू झालेली आहे। अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघितलं ही दृश्य आहेत जे बंडखोर शिवसेनेचे बंडखोर आमदार आहेत हे
निघालेले आहेत कामाख्या देवीच्या दर्शनाला आणि त्या बसमधली ही दृश्य आहेत. काही मोजका संवाद सुद्धा एकमेकांशी होताना या दृश्यांमध्ये दिसतोय. कामाख्या देवीचा त्याचबरोबर गणपती बाप्पाचा जय जयकार करताना सुद्धा हे आमदार आपल्याला दिसत आहेत. हे सगळे दिग्गज नेते जे शिवसेनेचे मंत्री होते, शिवसेनेचे आमदार होते, प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक मतदारसंघाची ओळख होते, तेच मंत्री नेते शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन बंडखोरी केलेली आहे. ते गुवाहाटीमध्ये जाऊन बसलेले होते आणि त्यानंतर आता ते कामाख्या देवीच्या दर्शनाने निघालेत आणि तिथून आपल्याला लक्षात येईल की ते आता पणजीला जातील आणि पणजीवरून ते उद्या मुंबईला येण्याची शक्यता आहे. अनेक दिग्गज नेते सगळे या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आमदारांच्या गोटामध्ये सुद्धा संध्याकाळी 5 वाजता लागणाऱ्या निकालाकडे लक्ष असणार आहे. नेमका निकाल काय होणार, निकाल कुणाच्या बाजूला लागणार हे बघणं देखील अधिक महत्त्वाचं आहे. शिवसेनेचे निष्ठावंत विश्वासू हे सगळे आपल्याला दिसत आहेत. ही बस आपण बघतोय कामाख्या दर्शनासाठी ही पोहोचलेली आहे आणि मोठा फौज फाटा आणि मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपण ही दृश्य बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत ही. हे सगळे शिवसेनेचे बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा पाहायला मिळते. आपण बघतोय एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची फौज या दर्शनासाठी पोहोचले, तर दुसरीकडे मंदिराच्या परिसरामध्ये पोलिसांची फौज फाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. थेट दृश्य आपण बघतोय ही या बसमधून सगळे जे आमदार आहेत, बंडखोर आमदार शिवसेनेचे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. आमदारांच्या चेहऱ्यावर काहीसा उत्साह आहे, काहीशी चिंता आहे, संमिश्र प्रतिक्रिया चेहऱ्यावर आमदारांच्या दिसत आहेत. त्यामुळे नेमक्या काय घडामोडी होत आहेत, आज 5 वाजता काय सुनावणी होते, शिवसेनेकडून 3 वाजेपर्यंत कागदपत्रांची शिवसेनेला पूर्तता करण्यास कोर्टानं सांगितलंय. त्यामुळे हा सगळा विषय आता सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, हे सगळे आमदार जे आहेत हे निघालेले आहेत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी, मंदिर परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. ते देवीचं दर्शन घेऊन थेट पणजीला निघतील आणि पणजीवरून ते उद्या मुंबईला येतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. उद्या फ्लोअर टेस्ट आहे. राज्यपालांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. अधिवेशन बोलून फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश देण्यात आले. तर दुसरीकडे राज्यपालांच्या आदेशाविरोधात हे सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष शिवसेना थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले. थेट जाऊयात कामाख्या मंदिराच्या परिसरामधून. संजय डाब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, हॅलो. म्हणजे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे बंडखोर आमदार पोहोचलेले आहेत. मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नक्कीच सर्व आमदार जे आहेत ते दुसऱ्यांदा आलात काय कहना चाहेंगे? उमरे साहेब या ना 2 मिनिटं. आमदार जे आहेत त्या चेहऱ्यावर कुणाच्याही चेहऱ्यावर दडपण दिसत नाही आहे, कुणाच्याही चेहऱ्यावर अस्वस्थ दिसत नाही आहे. सगळे आमदार जे आहेत ते आनंदी आहेत, प्रसन्न दिसत आहेत आणि सगळे आमदार विश्वास सगळ्या आमदारांना दिसतो आहे. आणि सगळे आमदार जे आहेत ते जय शिवाजी, जय भवानी, जय माताजी असं म्हणत निघते. आणि आता हे आमदार जे आहेत ते दूर जाणार भक्ती करून तो म्हणणं आहे. आणि आता हे सगळे आमदार एक एक करत या मंदिरामध्ये पोहोचतो आहेत आणि
दर्शन घेत आहेत देवीचं कामाख्या देवी हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. काय घाला देवीला, काय साखर घाला देवीला, साखर घाला माईक लगा, माईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि देवीच्या दर्शनाला हे सगळे आमदार हे या ठिकाणावरून आता पुढे जातात. काय जय श्रीराम म्हणतात, जय शिवाजी, जय भवानी म्हणतात, जय अंबे म्हणतात. आणि हे सगळे आमदार जे आहेत हे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि देवीकडे साकडं घालणार आहे. यात पुढची जी आमची लढाई आहे, राजकीय लढाई, यात आम्हाला यश मिळते. ही याचना जी आहे या देवीकडे सगळे आमदार करतात. एक आमदार सगळे आता बसवनला उतरत आहेत आणि पुढे कामाख्या देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हे सगळे आमदार जे आहेत ते पोहोचत आहेत. एक 8 दिवस हा सगळ्या आमदारांचा मुक्काम जो आहे तो या हॉटेलमध्ये होता, गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन व्ह्यू मध्ये. आणि अखेर 8 दिवसांच्या या सगळ्या राजकीय नाटकानंतर अखेर हे सगळे आमदार जे आहेत आज गुवाहाटीकडे निघणार आहेत, गुवाहाटीमधून प्रस्थान करणार आहेत. बच्चू कडू फक्त बोलले की हे मंदिर जे आहे जादूटोना आमच्या झालेला आहे आणि म्हणून आम्ही इथं आलेलो आहे असं बच्चू कडू बोलून गेले. बाकी आमदार जे आहेत ते जय माता दी, जय शिवाजी असं म्हणत गेले. कदाचित येतानाही सगळे आमदार एकनाथ शिंदे बोलून गेले की आल्यानंतर मी सगळ्यांशी बोलणार आहे. त्यामुळे आल्यानंतर ती काय भूमिका मांडतात, इथून ते मुंबईला जातात, तिथे गोव्याला जातात हे ते स्पष्ट करणार आहेत. कारण आज ते इथून सगळे आमदार निघणार आहेत. मात्र हे मुंबईला जाणार की गोव्याला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आज हा 8 दिवसाचा मुक्काम जो आहे तो या सगळ्या आमदाराचा इथून संपणार आहे हे नक्की आहे. आणि संजय, या सगळ्यामध्ये बच्चू कडू यांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं का हा मुद्दा आहे. कारण मागच्या वेळेला बच्चू कडू असं सहज बोलून गेले होते की प्रहारचा मुख्यमंत्री होईल आणि या सगळ्या राजकीय पेच प्रसंगामध्ये प्रहारचाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतोय का अशी चर्चा सुद्धा रंगलेली होती. त्यामुळे बच्चू कडूंच्या बोलण्याचा अर्थ काय काढायचा? बच्चू कडू बोलले की जादूटोना झालेला आहे आणि हे मंदिर जे आहे जादूटोण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही दर्शनाला आलो आहे. तर म्हणजे बच्चू कडू हे नेहमीच आपल्या निष्किल भाषेमध्ये काहीतरी भाष्य करत असतात, तशा प्रकारचं ते भाष्य या ठिकाणी करून गेलेत. मात्र एकूणच या सगळ्या आमदारांच्या चेहऱ्यावर कुठेही दडपण वाटत नव्हतं, कुठेही टेन्शन मध्ये असं वाटत नव्हतं. एकमत एक संघ हे सगळे आमदार आहेत असंच या सांगण्याचा प्रयत्न या आमदारांचा होता. आणि आज 8 दिवसांचा मुक्काम या आमदारांचा या गुवाहाटीमधला जो आहे तो संपणार आहे. आणि नेमकी काय प्रत्येक भूमिका असेल, थोड्यापूर्वी या सगळ्या आमदारांची आपल्याला रेडिसन मध्ये गुवाहाटीच्या बैठक झाली आणि या बैठकीनंतर हे सगळे आमदार जे आहेत ते एकत्रितपणे बसमध्ये निघाले. याचं लीड जे आहे, त्याचं नेतृत्व जे आहे हे एकनाथ शिंदे करत ते सर्वात पुढे बसले होते. आणि इतर आमदार जे आहेत हे व्हिडिओ सुद्धा जो बसमधला आपण दाखवला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे असतील किंवा बाकी आमदार असतील हे जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम असे नारे देत होते. आणि अतिशय प्रसन्नमध्ये वातावरण चेहरा सगळ्यांच्या प्रसन्नता होती. आणि ते आता इथं कामाख्या देवीच्या मंदिराला आलेलं आहे. जगप्रसिद्ध हे मंदिर आहे, नवसाला पावणारं असं या देवीचं महत्व आहे. आणि म्हणूनच हे सगळे आमदार जे आहेत आता पुढची राजकीय लढाई जी आहे या आमदारांना लढायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक या सगळ्या आमदारांची वाट बघतायत. त्यामुळे मोठा राणा मुंबईमध्ये होऊ शकतो आणि त्यामुळे देवी पुढे साकडं घातलं जातं की देवी आमचं पुढचं जे राजकीय करिअर आहे किंवा आमची लढाई जी राजकीय आहे ती आमची यशस्वी होऊ दे. साकडे घालण्यासाठी या मंदिरामध्ये आलेले आहेत. सगळे आमदार आता आतमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर व्हीआयपी दर्शन सगळ्या आमदारांचं होईल आणि त्यानंतर हे सगळे आमदार जे आहेत हे दुपारी गुवाहाटीमध्ये निघणार. तत्पूर्वी या गुवाहाटी कामाख्या मंदिराच्या परिसरामध्ये एकनाथ शिंदे माध्यमाशी बोलणार आहेत. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे गुवाहाटीमधनं हे आमदार तर निघणार आहेत, मात्र हे आमदार मुंबईत येणार का गोव्यात येणार? कारण गोव्यामध्ये सुद्धा हॉटेल या आमदारांसाठी बुक केल्याचं कळतंय, पणजीमध्ये. तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा ताज प्रेसिडेंट हॉटेल हे भाजपच्या आमदारांसाठी बुक करण्यात आलंय. म्हणजे हे आमदार, बंडखोर आमदार जे शिवसेनेचे आहेत, हे गोव्यात जाणार की मुंबईला, हा प्रश्न अद्यापही हे चर्चेत आहे. एवढं संभ्रम निर्माण व्हावा म्हणून अशा प्रकारचं एक खेळी असावी. कारण यांचं फ्लाईट जे आहे ते बोर्डिंग जे आहे यांच्या फ्लाईटचं ते गुवाहाटी टू मुंबई असं आहे. आणि गोवामध्ये यांनी त्यानंतर ताज हॉटेलमध्ये 70 खोल्या ज्या बुक केलेल्या आहेत. हीच निर्माण झालेलं आहे. इथून ते थेट मुंबईला जातील की गोव्याला जातील असे बोललं जात आहे की ते आज थेट गोव्याला जाऊन तिथून उद्या सकाळी जे आहे ते मुंबईमध्ये पोहोचतील.
मात्र अद्याप तरी अजून स्पष्टता आली नाही. आता थोड्या वेळाने एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहे. इथून ते नेमकं कुठे जाणार आहे, मुंबई जाणार की गोवा जाणार हे स्पष्ट ते करणार आहेत. मात्र आज हे सगळे आमदार इथून निघणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्या आमदाराच्या मुक्काम इथून 8 दिवस हे सगळे आमदार जे आहेत ते या गुवाहाटीमध्ये मुक्कामाला होते. सुरतवरून हे आमदार सगळे निघाले आणि राज्यापासून दूर या गुवाहाटीमध्ये आले जिथं भाजप सरकार आहे आणि 8 दिवस या सगळ्या आमदारांनी सगळी जी राजकीय परिस्थिती आहे ती पाहिली. त्यानंतर आपली बैठका या सगळ्या आमदारांच्या झाल्या आणि आता जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिलं की राज्यामध्ये हे सरकार जे आहे हे अल्पमतात आहे त्यामुळे फ्लोटर्स घ्यावी. त्यानंतर सगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री या सगळ्या बंडखोर आमदारांची बैठक झाली आणि आज निघण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्या सकाळीच एकनाथ शिंदे एकटेच या कामाक्षी देवीच्या मंदिराला आले होते आणि त्यानंतर सगळे आमदार जे आहेत आता एकत्रितपणे या मंदिरामध्ये आलेले आहेत. तिथून ते थेट विमानतळ जाणार आहे. त्यामुळे 3:30 वाजता या गुवाहाटीवरून ते विशेष विमानावर निघणार आहे. फक्त वाट एवढी आहे की ते मुंबईला जातील की गोव्याला हे स्पष्ट व्हायचं आहे. मात्र थोड्या वेळामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा दर्शन करून बाहेर येतील ते माध्यमांशी बोलणार आहे आणि आपली भूमिका नेमकं ते कुठे जाणार हे स्पष्ट करणार आहे. आणि आपली भूमिका त्यामध्ये एक सवाल असा उपस्थित होतोय, फ्लोअर टेस्टला उपस्थित राहणार की फ्लोअर टेस्टला दांडी मारणार हे सगळे बंडखोर आमदार, फक्त अपक्षांनाच फ्लोअर टेस्टला उपस्थित करण्यासाठी पाठवणार, असे अनेक प्रश्न आहेत जे कायद्याच्या कसोटीवर तपासलेही जात आहेत. तर दुसरीकडे 5 वाजताची जी सुनावणी होते त्याबद्दल आमदारांमध्ये एक थोडीशी चलबिचल असल्याचं पाहायला मिळते. काय नेमकं कळतंय? सहभागी होतील असं दिसत आहे. कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर आज राज्यपालांनी उद्या फ्लोर टेस्टसाठी जो आदेश दिलेला आहे त्यामुळे उद्या फ्लोर टेस्ट होणार आहे आणि त्या आदल्या दिवशी ते सगळे आमदार या ठिकाणून निघत आहेत. त्यामुळे शक्यता ही अधिक आहे की ते या फ्लोर टेस्ट मध्ये सहभागी होतील. मात्र दुसरीकडे कारण कायदेशीर सगळ्या बाबी आहेत, सगळे प्रकरण जे आहे या सगळ्या आमदारांच्या निलंबनाचं असेल, 16 आमदारांचं किंवा गटनेत्या पदाची नियुक्ती असेल, हे प्रकरण जे आहे सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे तो निकाल आलेला नाही आहे. त्यामुळे असे होऊ शकते एखाद वेळेस की हे सगळे आमदार जे आहेत हे गैरहजर राहू शकतात आणि याच्यामधले जे अपक्ष आमदार जे आहेत ते अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे असंही झालं तरी भाजपचं सरकार जे आहे ते येणार आहे, भाजप सत्ता स्थापन करणार आहे आणि हे महाविकास आघाडी जे आहे ते सरकार अल्पमतात देऊन सरकार बनेल यात दुमत नाही. दोन्ही गोष्टी जरी झाल्या तरी भाजप सरकार सत्तेमध्ये येईल असं दिसत आहे. त्यामुळे आता नेमकं हे बंडखोर आमदार जे आहेत ते फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होतील की अनुपस्थित राहतील एवढा प्रश्न शिल्लक आहे. थोड्या वेळामध्ये एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊन माध्यमांशी बोलणार आहे. त्यामुळे नेमकं ते इथून मुंबईला जाणार की गोवाला जाणार, उद्याच्या फ्लोर टेस्टला ते सहभागी होणार की अनुपस्थित राहणार या सगळ्यांची उत्तर आता थोड्या वेळात आपल्याला मिळणार आहे. गुवाहाटीवरून निघाल्यावर गोव्याला जाणार की मुंबईत येणार हे मात्र अद्यापही सस्पेन्स आहे. त्यामुळे काय होतंय नेमकं बघावं लागणार आहे. 5 वाजता कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय सुनावणी देते, राज्यपालांनी जे बहुमत सिद्ध करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत याला स्टे मिळतोय का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर सस्पेन्स वाढत चाललेला आहे. महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे, सुप्रीम कोर्टातली सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकतं आणि महाविकास आघाडीचं सरकार उद्या जर बहुमताची चाचणी झाली तर गडगडू शकतं अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे. कारण महाविकास आघाडी आपलं जे बहुमत आहे संख्याबळ गमावून बसलेली आहे. कारण मोठ्या प्रमाणावर जवळपास 39 आमदारांनी शिवसेनेच्या बंडखोरी केलेली आहे. पक्ष नेतृत्वाच्या विरोधामध्ये जाऊन ते शिंदे गटात सामील झालेत आणि शिंदे थेट भाजपला सपोर्ट करताना दिसत आहेत आणि या अनुषंगानं भाजपचं सरकार येण्याला काही अडचणी नाही आहेत. राज्यामध्ये फक्त अडचणी अशा आहेत त्या कायदेशीर आहेत, तांत्रिक आहेत. शिंदे गटाचा अजून वेगळा गट स्थापन झालेला नाही आहे किंवा परिशिष्ट 10 नुसार त्यांना दुसऱ्या पक्षातही ते विलीन झालेले नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कायदेशीर कारवाई किंवा एकंदरीत तांत्रिक बाब आहे, कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो का हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर दुसरीकडे भाजप सुद्धा संपूर्ण कायदे तज्ज्ञांच्या टीमसह आणि या सगळ्या रणनीतीसह या सगळ्या डावपेचामध्ये उतरलेली आहे. तर दुसरीकडे
देवेंद्र फडणवीस यांनी रात्री 10:30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, यांच्याकडे बहुमत नाही ते सिद्ध करण्यात याची मागणी राज्यपालांकडे केली। राज्यपालांनी तातडीनं या सगळ्यावर ॲक्शन घेत सकाळी 8 वाजता उद्या अधिवेशन 30 तारखेला बोलवावं आणि बहुमत सिद्ध करावं अशा प्रकारची निर्देश सरकारला दिले आहे। देवेंद्र फडणवीस ज्यावेळी राज्यपालांची भेट घेऊन काल आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माध्यमांमधून मला अशा माहिती मिळाली की हे सरकार अल्पमतात आहे, अनेक शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी बंडखोरी केलेली आहे आणि ते एकनाथ शिंदेच्या गटात आहेत, ते गुवाहाटीला आहेत, अशा प्रकारची माहिती मला माध्यमांमधून मिळत होती आणि त्या अनुषंगानेच आपण असा दावा केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मात्र महाविकास आघाडीतले जे मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांनी मात्र थेट भाजपवर आरोप केलेले आहेत। देवेंद्र फडणवीस या सगळ्या कारस्थानाच्या मागे असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळीच केलेला आहे, तर या अगोदर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी सुद्धा भाजपच या पाठीमागे असल्याचं म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं कारस्थान घडवून आणलेलं आहे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण आज सकाळी म्हणालेले आहेत। त्याचबरोबर ईडी सारख्या यंत्रणांचा, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर, सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून साम दाम दंडभेदाचा वापर करून अशा प्रकारे आमदारांना फितूर केलं जात असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहे। त्यामुळे एकंदरीत राज्याचा हा सत्ता संघर्ष आपण बघितलं विधान परिषद असेल किंवा राज्यसभेमध्ये थोडासा आतल्या बाजूने सुरू होता, तो मात्र विधान परिषदेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि एकनाथ शिंदेंनी त्याच रात्री बंड केलं, ते सुरतला गेले। सुरत मार्गे हा महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष सुरत मार्गे थेट 2728 ते 3000 किलोमीटर लांब असलेल्या आसामच्या गुवाहाटीपर्यंत पोहोचला आणि तिथून सुप्रीम कोर्टात गेला। आता हाच सत्ता संघर्ष आजच्या रात्री आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळतोय का? हे सगळे आमदार गोव्यामध्ये असणार का आणि मग गोवा हा महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा हॉटस्पॉट बनेल का आजच्या दिवसासाठी, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मात्र हे सध्या हे सगळे बंडखोर आमदार पोहोचलेले आहेत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी। दर्शन घेऊन आज दुपारी ते गुवाहाटी सोडतील आणि गुवाहाटी सोडल्यानंतर ते गोव्याला जातात का मुंबईला जातात हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गोव्यामध्ये सुद्धा भाजपनं हॉटेल बुक केलेलं आहे पणजीमध्ये, तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा हॉटेल बुक केलेलं आहे। मागच्या अनेक दिवसांपासून जवळपास 8-10 दिवसांपासूनचा गुवाहाटीमधल्या रेडिसन ब्लू हॉटेलमधला बंडखोर आमदारांचा मुक्काम आज हलण्याची शक्यता आहे, कारण घडामोडी आहेत राज्यामध्ये। आसाममधलं जे वातावरण आहे उड्डाणाचं ते पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत। जाताना सगळे आमदार आपल्याला बघतोय मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले। पहिल्या दिवसापासून आसाममध्ये हे सगळे बंडखोर आमदार गेल्यापासून या सगळ्या सरकारचा, आसाम सरकारचा जे भाजपच्या नेतृत्वाखाली आसाम सरकार आहे त्या भाजपच्या सरकारनं मोठ्या प्रमाणावर त्यांना सुरक्षा पुरवलेली आहे। गुजरातमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सुरक्षा पुरवलेली होती, तर आसाममध्ये सुद्धा अशा प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। गुवाहाटीमध्ये चारही बाजूनं बंदूकधारी सुरक्षा पुरवण्यात आलेली होती। केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असतील किंवा एकंदरीतच आसाम राज्य पोलीस असतील यांच्याकडून सुद्धा सुरक्षा पुरवण्यात आली होती। ही दृश्य आपण बघतोय की ज्या वेळेला राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्याच्या अगोदर 4 दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा येत होत्या, मात्र वारंवार शिवसेनेकडून सांगितलं जात होतं की पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आहे। विधान परिषद निवडणुकीच्या आदल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली होती की पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही, पक्ष एकसंध आहे। मात्र दुसऱ्याच दिवशी विधान परिषदेचा निकाल लागला आणि पक्षामध्ये बंडाळी माजली। एक एक करून सगळे आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेला जाऊन मिळाले। जवळपास एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये 39 आमदार हे शिवसेनेचे झाले, त्यामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, अनेक दिग्गज नेते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या आमदारांचा खर्च कोण करतंय? दिवसा लाखो रुपयाचा एका दिवसासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे, हा खर्च कोण करतंय? पहिला महत्त्वाचा मुद्दा। बंडखोर आमदार जे एक एक करून मुंबईवरून गुवाहाटीला गेले, या आमदारांचा खर्च कोण करतंय? कारण या सगळ्या आमदारांना स्पेशल जेट करून गुवाहाटीला नेलं गेलं, हा सगळा खर्च कोणी केला असा सवाल एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी उपस्थित केलेला होता। आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्यावेळी शिंदेंनी बंडखोरी केली त्यावेळेला 17 आमदार फक्त मुंबईतून सुरतला गेलेले होते, मात्र त्यानंतर आमदारांची संख्या वाढत 39 वर पोहोचली। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी संजय डाफ आहेत गुवाहाटीवरून आपल्यासोबत। संजय, घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडतायत, आता गुवाहाटी सोडण्याच्या तयारीत दिसतायत बंडखोर आमदार।
संजय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता हे बंडखोर आमदार देवीच्या दर्शनानंतर गुवाहाटी सोडतील आणि मुंबईला येतील की गोव्याला जातील असा प्रश्न आहे. काय घडामोडी आहेत गुवाहाटीमधल्या? पूर्वी हे सर्व बंडखोर आमदार जे आहेत ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी त्यांचं लीड जे आहे ते एकनाथ शिंदे करत होते. सर्वप्रथम एकनाथ शिंदे पुढे गेले, त्यानंतर सगळे आमदार जे आहेत ते एक एक आमदार सगळे मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण दाखवू शकतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पावली पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षतेमध्ये हे सगळे आमदार जे आहेत ते मंदिराच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि या मंदिरातून दर्शन घेऊन ते थेट जातील विमानतळावर आणि तिथून ते गोव्याला पोहोचणार असल्याची माहिती आहे. एकूणच 8 दिवस मुक्काम या सगळ्या आमदारांचा या ठिकाणी होता. महाराष्ट्रातून हे सगळे आमदार शिवसेनेमधले जे बंडखोरी करून सुरतमध्ये गेले होते, त्यानंतर हे सुरतमधलं या गुवाहाटीमध्ये आले होते आसाममधले आणि 8 दिवस तब्बल 8 दिवस गुवाहाटीमधल्या या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये हे मुक्कामाला होते आणि एकूणच सगळे महाराष्ट्र आणि या गुवाहाटीमधल्या प्रत्येक हालचालींवर लक्ष जे आहेत ते महाराष्ट्रात नव्हे तर देशभराचं लागलं होतं आणि आज अखेर हे सगळे आमदार जे आहेत हे आमदार या गुवाहाटीमधनं परतणार आहेत. यांचा मुक्काम आज संपणार आहे आणि इथून निघण्यापूर्वी हे कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहे. कारण यापुढच्या जे काही राजकीय लढाई आहे ती राजकीय लढाई यांना लढायची आहे आणि त्यासाठी यांना बळ हवं आहे आणि म्हणूनच हे कामाख्या देवीला साकडं घालण्यासाठी हे सगळे आमदार जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. पुढच्या लढाईसाठी आम्हाला यश मिळावं, पुढच्या राजकीय लढाईमध्ये आम्हाला सगळं कुठली अडचण येऊ नये या अनुषंगानं साकडं घालण्यासाठी हे सगळे आमदार जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त फौजफाटा जो आहे तो लावण्यात आलेला आहे. प्रसार माध्यमांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आतमध्ये जाण्याची कुणालाही परवानगी नाही. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आता हे सगळे आमदार आहेत, VVIP दर्शन घेत आहेत आणि VVIP दर्शन घेऊन हे सगळे आमदार या ठिकाणी परतणार आहेत. एकनाथ शिंदे मात्र माध्यमांशी बोलणार आहे. त्यांनी सांगितलं की मी दर्शन घेऊन या ठिकाणी येतो आणि सगळ्या माध्यमांशी बोलतो. तत्पूर्वी हे सगळे आमदार जात असताना बच्चू कडू बोलून गेलेत की जे काही काळी जादू आमच्यावर केली आहे ती काळी जादू दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. मात्र आत्ता आमदार निघण्याच्या तयारीमध्ये आहे. हालचालीने या ठिकाणी वेग आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये कुठल्याही क्षणी हे आमदार सर्व या ठिकाणी निघतील आणि इथून हे आमदार थेट जाणार आहेत विमानतळावर आणि विमानतळावरून थेट हे सगळे आमदार जे आहेत ते गोव्याकडे रवाना होणार आहेत आणि उद्या जी फ्लोअर टेस्ट आहे या फ्लोअर टेस्टमध्ये कदाचित हे सगळे आमदार जे आहेत ते सहभागी होणार आहेत. गोव्यावरून उद्या सकाळी हे मुंबईसाठी रवाना होतील आणि थेट सभागृहात जाऊन फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होतील. त्यामुळे एकूणच राज्याच्या राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि महाविकास आघाडी सरकार जे अल्पमतात आलेलं आहे या महाविकास आघाडी सरकारपुढच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि आत्ता एकूणच शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार येण्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे. फक्त हे शिंदे गट फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होतो की गैरहजर राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र दोन्ही गोष्टी झाल्या तरीही भाजप सरकार सत्तेमध्ये येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि हे महाविकास आघाडी सरकार जे आहे ते आता जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी असेल किंवा काँग्रेससाठी असेल, राष्ट्रवादीसाठी असेल, हे हा मोठा झटका आहे आणि आता हे सगळी राजकारणाची दिशा जी आहे महाराष्ट्राच्या ती बदलणार आहे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये हा मोठा भूकंप झालेला आहे आणि या भूकंपाचे झटके जे आहेत हे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, सर्वात मोठा झटका जो आहे तो शिवसेनेला बसलेला आहे. त्यामुळे आता उद्याच्या एकूण फ्लोअर टेस्टकडे लक्ष असणार आहे. हे आमदार आता थोड्याच वेळात इथनं निघणार आहेत आणि विमानतळावरून थेट हे गोव्याला पोहोचणार आहेत. अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय, ही दृश्य आपण बघतोय, किती मोठा बंदोबस्त आसाम पोलिसांनी लावलेला आहे या आमदारांच्या दिमतीमध्ये. ही थेट दृश्य आपण बघू शकतोय की या आमदारांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची खबरदारी सुद्धा आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. दोरी बांधून सुद्धा आमदारांना सुरक्षित या मंदिरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्याच दिवसापासून आजपर्यंत, गुवाहाटीमध्ये गेल्यापासून आजपर्यंत एक मोठा बंदोबस्त लावल्याचा आपल्याला पाहायला मिळते. आमदारांची सगळी खबरदारी घेतलेली दिसते. नक्कीच पहिल्या दिवसापासून या हॉटेलमध्ये या सगळ्या आमदारांची पूर्णपणे खबरदारी घेतली जात होती. मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या आमदारांच्या बंदोबस्तासाठी सुरक्षेसाठी तैनात होता. म्हणजे हॉटेल रेडिसन ब्ल्यू असेल, या हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या मुख्य गेटच्या आतमध्ये कुणालाही एंट्री नव्हती. या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जवळपास 100 पोलीस जे आहेत ते आसाम पोलीस असेल किंवा CRPF असेल किंवा विशेष पोलीस दल असेल तो तैनात होता.
प्रत्येक माणसाची तपासणी केली जात होती आणि माध्यमांना या सगळ्या हॉटेलच्या मुख्यद्वाराच्या बाहेर ठेवलं जात होतं आणि हे आमदार ज्या ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी मोठ्या सुरक्षतेमध्ये पायलट यांच्या वाहनाच्या मागे आणि पुढे माननीय उद्योजींनी त्या ठिकाणी फंड्स दिला इतकं झालं. आता ते ह्यावेळेस तर मी त्यांना सांगितलं मातोश्रीवर उभं ठेवलं, म्हणलं जाऊ नको, तू चालला होता तो, म्हणलं जाऊ नको तू, तुला त्या ठिकाणी मी साहेबांशी बोललो आहे, तुझं तिकीट फायनल झालेलं आहे. पण त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी कामं कोणत्या गल्लीत ते फिरतात, या मध्ये कुठे जातात का, ते कुठे सुखदुःखासाठी कोणाशी भेटतात का, नाही भेटत. आणि म्हणून ह्या पाणी कशासाठी गेलं तुम्ही, फक्त याच्यासाठी गेले, लक्ष्मीसाठी गेले. आणि इथे आम्ही आंदोलन बोलवलं, कशाला बोलवलं, तर पाय दुखतो, मेरा पाय दुखतं, माझं पाय दुखतं. आणि त्याच्यापेक्षा 10 वर्षांत मोठा आहे मी, तरी पण त्या ठिकाणी आम्ही काम करतोय, पण ते काम नाही करत. जाऊ द्या, ते आता गेले असतील तर जाऊ द्या त्याला, परंतु त्यांनी गद्दारी केलेली आहे, त्यांनी गद्दारी केली. आणि तो संजय शिरसाट तर इतका बोगस माणूस आहे, 5 दिवस मुंबईत पडलेला असायचा, पडलेला, आणि काय करायचं माहीत नव्हती, ते पत्ते खेळायचा काय अजून काय खेळायचं माहीत नाही. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, शिवसेनेच्या या संभाजीनगरच्या नागरिकांची पूर्णपणे त्यांनी म्हणजे एक त्यांच्या विरोधात म्हणजे नागरिकांचा मान सन्मान न ठेवता त्यांचं फक्त म्हणजे अपमान केला. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की ह्या सगळ्या लोकांना जितके गद्दारी झाले, अरे संभाजीनगर हा बालेकिल्ला, अरे इतकी मोठी त्या ठिकाणी आम्ही जाहीर सभा घेतली उद्धव साहेबांची, संपूर्ण मराठवाड्यातून सगळी झाले. आज लोक म्हणले काय हवा झाली शिवसेनेची आणि संपूर्ण मराठवाड्यात, आणि आले सगळे. आणि हे दोन्ही पण आमदार शहरातले एक लाल पैसा न देता, काही खर्च न करता, एक गाडी पण न आणता त्या ठिकाणी दिमाखाली बसले वर व्यासपीठावर, म्हणजे आम्हाला भाषण नाही करू दिलं, आम्हाला हे करून दिलं, हे नाटक. आणि तुम्ही काय केलं, मी तरी संपूर्ण मराठवाड्यातल्या 38 जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी लोकांना इथे आणलं. हे काय केलं त्यांनी, त्यांच्या बजाजनगरला सुद्धा गेले नाही, आणि बजाजनगरच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या बसेस भरून त्या ठिकाणी महिलांना बाकीच्या सगळ्यांना, हे असे लोक त्या ठिकाणी गेले, ते त्यांची मूठमाती हो. मी या ठिकाणी